तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे। आत्तापर्यंत आपण पाहत आहोत की इकडे ज्या हॉटेलमध्ये अर्णव आणि ईश्वरी आलेले आहेत त्याच हॉटेलमध्ये रमाकांत आता मात्र त्यांच्या मागोमाग घुसलाय आणि त्याला पकडण्यासाठी आता त्याच्या मागोमाग आलेले आहेत हे दोघं जण। पण त्याच वेळेला मात्र आता हॉटेलच्या लॉबीमध्ये असं काहीतरी घडलंय की त्यानंतर मात्र इकडे अर्णव स्वतः आपल्या वडिलांना या सगळ्यामध्ये सोडवत तर आहेच, पण इतकंच नाहीये तर आता या सगळ्यामध्ये रमाकांत आणि वल्लरी हे सुद्धा पकडले गेलेत। आणि इकडे अर्णवला मारण्याचा सुद्धा जो काही राकेशने ट्रॅप रचला होता तो सुद्धा ट्रॅप आता फसलेला आहे। नक्की या सगळ्यामध्ये काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया। छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवू नका। इकडे आपण पाहिलं की रमाकांतने आपली चेन काढून दिलेली आहे। एकंदर त्याची अवस्था बघता तिकडे आता रिसेप्शनिस्ट असे आहे तो मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावरती विश्वास ठेवायला अजिबात तयार नाहीये आणि तो या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हे करायला तयार नसताना त्याने चेन काढून दिल्यावरती तो सांगतो ठीक आहे जा तुम्ही आत्ताच्या आत्ता वरती जा। आणि वरती गेल्यावरती मात्र आता ताबडतोब त्या म्हणजे सेकंड फ्लोअरच्या रूमवरती जा। इकडे तोपर्यंत रमाकांत विचार करतोय काहीही झालं तरी सुद्धा मी त्या म्हणजे तिकडे हॉटेलमध्ये जाऊन अर्णव आणि ईश्वरीची पहिली भेट घेतो, कारण ते दोघं जण याच हॉटेलमध्ये आलेले आहेत असा विचार करत असताना वल्लरी आणि आता उदयकांत यांना समजलेलं आहे की रमाकांत ज्या हॉटेलमध्ये गेलाय त्याच हॉटेलमध्ये ईश्वरी आणि अर्णव सुद्धा गेलेले आहे। तोचपर्यंत ईश्वरी आणि अर्णव रूममध्ये आलेत। अर्णवने मात्र आता ईश्वरीसाठी बाथरोब दिलाय आणि तो तिला सांगतोय की तू हे कपडे बदलून घे आणि ते कपडे तुझे ओले काढ, नाही तर तुला सर्दी होईल। यावरती ईश्वरी आता म्हणायला लागते नाही नाही मी हे असलं काही घालणार नाहीये। अर्णव तिचं काही ऐकत नाहीये आणि तिला आता चांगलंच सुनावतोय। अर्णव तिला ओरड आणि त्यानंतर मात्र आता ती सांगायला लागते नाही नाही मी अजिबात काही हे सगळं काढणार वगैरे नाहीये, तुम्ही उगाचच काहीतरी करू नका। यावरती तो म्हणतो अगं मी तुला सांगतोय की तुझे कपडे वाळेपर्यंत किमान तोपर्यंत तरी हे सगळं तू करायलाच पाहिजेस असं म्हटल्यावरती तोपर्यंत आता इकडे चेन घेऊन रमाकांत वरती आलाय आणि वरती येत असताना त्यावेळी आता त्या रजिस्टरमध्ये एंट्री पाहिलेली आहे आणि त्यामुळे त्याला आता कळले की अर्णव आणि ईश्वरी हे सेकंड फ्लोअरलाच आहेत आणि आपल्याला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता त्यांची भेट घेतली पाहिजे असं म्हणत मात्र आता रमाकांत वरती गेलाय आणि तोपर्यंत त्याचा पाठलाग करायला हे दोघं जण तिथपर्यंत आलेले आहेत। आणि त्याच वेळेला निघता रमाकांतने त्याला आता रिसेप्शनला सांगितलेलं आहे की मला कुणीही पकडण्यासाठी आलं किंवा माझ्या मागे काही माणसं लागलेत जी माझा जीव घेऊ इच्छित आहेत आणि त्यांना अजिबात आतमध्ये पाठवू नका असं म्हटल्यावरती मात्र आता तो माणूस सांगायला लागतो ठीक आहे तुम्ही आतमध्ये जा आणि आटपून घ्या, मी कुणालाही पाठवणार नाहीये असं म्हटल्यावरती मात्र आता रमाकांत वरती गेलाय आणि मागून आता हे दोघं जण त्या हॉटेलमध्ये आलेत। काहीही झालं तरी रमाकांत आणि आता अर्णव यांची कोणत्याही परिस्थितीमध्ये भेट व्हायला नको आहे ही गोष्ट त्यांना आता समजलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी आता विचार केलाय आणि धावत पळत ते तिकडे आलेत। पण तोपर्यंत रमाकांत आता अर्णवच्या दिशेने आलाय आणि इकडे हे दोघं जण वरती आलेत। हे दोघं जण ज्या वेळेला वरती आलेले आहेत आणि त्याच वेळेला रिसेप्शन त्यांना आता आवाज देते सर सर कुठे चाललात तुम्ही। तोपर्यंत ईश्वरीने मात्र आता बाथरोब घातलेला आहे आणि त्यानंतर बाथरोब घातल्यावरती मात्र आता ईश्वरीला इकडे अर्णव तिला सांगत आहे की ईश्वरी लवकरात लवकर बाहेर ये, काहीतरी बाहेर मला गोंधळाचा आवाज ऐकू येतोय। ईश्वरी आता चिडते आणि सर मी काय आता अशा परिस्थितीमध्ये बाहेर येऊ का। हे दोघं जण खूपच आता रोमॅन्टिक झालेले आहेत। दोघं जण छानपैकी रोमॅन्टिक होऊन एकमेकांकडे पाहत आहेत आणि त्यानंतर अर्णव आता म्हणतो तुला समजतंय का तू इकडे 2 आणि 3 तासासाठी रूम इकडे घेत आहेस ना, हे एकदम चुकीचं आहे असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगायला लागते सर काय। आणि त्याच वेळेला मात्र आता अर्णव सांगतोय वेड्यासारखं काहीतरी बाहेर जाऊन बरळू नकोस। ती सांगते मी काय वेड्यासारखं बरळलं आणि त्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो काय बरळलं म्हणजे या सगळ्यामध्ये मात्र आता तू तिकडे वेड्यासारखं काहीतरी बोलत होतीस। यावरती तो म्हणतो काय बोललो काय मी असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो बाहेर तिकडे 2 तास 3 तास हे कशासाठी घेतात माहितीये का,
म्हणजे आता कपल्स इकडे एन्जॉय करायला येतात त्यासाठी. आणि आता 2 तासासाठी तू आलेली आहेस तर आता एन्जॉयमेंट तर झालीच पाहिजे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते, म्हणजे लगेचच ईश्वरी चिडते आणि ती म्हणते बाजूला व्हा. अर्णव म्हणतो असं कसं, 2 तासाचा उपयोग तर झाला पाहिजे ना. 2 तासामध्ये तो आता परत येणार आहे आणि परत येऊन 2 तासांनी मात्र आता तो इकडे आपल्याला आणि त्यानंतर मात्र आता दोघं जण छानपैकी एकमेकांकडे पाहत आहेत. तितक्यात बाहेर गडबडीचा आवाज सुरू झालाय. इकडे रमाकांतच्या दारावरती थाप आता पडायला लागलेली आहे आणि तो रिसेप्शनिस्ट तिकडे आता मागे आलाय. रिसेप्शनिस्ट मागे येत मात्र आता तो सांगायला लागतोय, थांबा, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आहात. त्यांनी आता कुणालाही आत पाठवू नका असं सांगितलेलं आहे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे तो सांगायला लागतोय, उदयकांत आणि हे तिकडे धावत पळत आणि त्याच वेळेला अर्णवला आवाज ऐकू आलाय. कसला तरी बाहेर आवाज ऐकू आलाय म्हणून अर्णव बाहेर आलाय. पाहतो तर काय, या दोघांनी रमाकांतला हाताला धरले आणि हाताला धरून मात्र रमाकांतला हे दोघ जण मात्र आता तिकडे मारण्याचा प्रयत्न करतायत. तितक्यात अर्णव तिकडे आलाय आणि थांबा, काय झालंय. आणि त्यावरती मात्र आता इकडे वल्लरीला आणि उदयकांतला सोबत पाहिल्यावरती अर्णवला खूपच मोठा धक्का बसलेला आहे. अर्णव या सगळ्यामध्ये गडबडलाय आणि गडबडलेला अर्णव मात्र आता इकडे सांगायला लागतोय, काय झालंय. मग रमाकांत सांगायला लागतो, मी सांगतो तुला काय झालंय ते. या दोघांना अजिबात सोडू नको. आणि सगळी कर्मकहाणी मात्र आता ज्या वेळेला सांगायला लागतोय तो म्हणजे रमाकांत. आणि त्यानंतर अर्णव चिडलाय, पोलिसांना बोलवले. त्यांनी आता रमाकांतला त्या सगळ्यांच्या तावडीतून वाचवले आणि त्यानंतर तो सांगतोय, वल्लरी मामी तू. यावरती रमाकांत सांगायला लागतोय, हीच खरी मोठी सूत्रधार आहे. हिनेच सगळे आपले घराची बर्बादी केलेली आहे आणि या बाईला कधीही आयुष्यामध्ये अजिबात सोडू नकोस. याच बाईने जे काही केलंय ना आणि त्यामुळे आपलं घर बर्बाद होण्यासाठी कारणीभूत ही बाई ठरलेली आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे पोलिसांना बोलवण्यात आले. म्हणजे रिसेप्शननी पोलिसांना बोलवले कारण ऑलरेडी तमाशा झालेला आहे आणि हा तमाशा झाल्या कारणाने मात्र आता पोलीस आलेले आहेत. तोपर्यंत रमाकांतला आता इकडे अर्णव मिठी मारत आहे आणि अर्णव मिठी मारून आता रमाकांतला इकडे बोलत आहे की बाबा खरंच मला माफ करा. मी खरंच या सगळ्यामध्ये खूप मोठी चुकी केलेली आहे. मला खरंच कळत नाही की मी कशी तुमची माफी मागू. मी तुमच्यावरती इतका रागवलो आणि आता ह्या सगळ्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात. यावरती रमाकांत सांगायला लागतो, नाही, माझ्यापेक्षा जास्त आता भयान अवस्था तुझी झालेली आहे. तुझ्यावरती हे लोक हल्ला करणार आहेत. मला समजले की आता पोलीस स्टेशनपासून राकेश सुद्धा पळून गेलाय आणि तुला या सगळ्यामध्ये त्याच्यापासून धोका आहे. बाळा, तुझा जीव वाचवायचा असेल तर इथून आत्ताच्या आत्ता निघून चल. आणि इकडे आपल्याला जायचं आहे ते म्हणजे तुझ्या जे काही कॉम्पिटिशन आहे तिकडे. यावरती अर्णव म्हणतो, कॉम्पिटिशन महत्त्वाची नाही, त्या कॉम्पिटिशनपेक्षा आता माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे तुम्ही आहात. तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता खरंच माझ्यासाठी जे काही केलंत ना त्यासाठी मी तुमचा किती आभारी आहे. आणि मी तुमच्याशी कसा वागलो हे खरंच मला स्वतःची लाज वाटत आहे. आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे स्वतः आता अर्णव की ते असं नाहीये बाबा, तुम्ही जे केलंत ना ते सगळं आता माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तुम्ही काही काळजी करू नका. काहीही झालं तरी आता या वल्लरी मामी आणि यांना शिक्षा मिळणार. त्यावरती रमाकांतचं एकच आहे, तू आत्ताच्या आत्ता कॉम्पिटिशनमध्ये चल. काहीही झालं तरी कॉम्पिटिशनमध्ये आता तुला या सगळ्यामध्ये भाग घेतलाच पाहिजे असं म्हणत तो त्याला कॉम्पिटिशनच्या दिशेने घेऊन. आणि तोपर्यंत पोलिसांच्या ताब्यामध्ये मात्र आता वल्लरी आणि इकडे उदयकांतला दिलेला आहे. उदयकांत आणि वल्लरी यांची पोलीस स्टेशनला रवानगी झाल्यावरती अर्णव आणि रमाकांत हे सगळेजण मात्र आता निघालेले आहेत. ज्या वेळेला सगळेजण त्या कॉम्पिटिशनच्या इकडे निघालेत आणि तोचपर्यंत ईश्वरी आता सांगत आहे, या पावसामुळे आपण अडणार तर नाही ना. यावरती अर्णव म्हणतो, मला असं वाटतंय ना ती कॉम्पिटिशन या पावसामुळे कदाचित कॅन्सल झाली तर बरं होईल. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे इकडे आता रमाकांत सांगायला लागतोय, तुम्ही चिंता करू नका. त्या कॉम्पिटिशनमध्ये जे कोणी आता इकडे आयोजक आहेत ना त्या आयोजकांना मला आता ताबडतोब फोन लावून दे. इतके वर्ष या बिझनेसमध्ये मी जे काही काम केले ना त्याचा कुठेतरी माझ्या मुलांना उपयोग होऊ दे असं फोनवरती सगळेच जण मात्र आता फोनवरती म्हणजे इकडे रमाकांत फोनवरती लगेचच आता इकडे कॉम्पिटिशनवाल्यांना सांगत आहे की आयोजकांना की आता माझ्या मुलाला घेऊन मी येतोय. पण त्याच वेळेला एक गुड न्यूज मिळालेली आहे.
पावसामुळे खरंच कॉम्पिटिशन आता ही कॅन्सल झालेली आहे आणि ती कॉम्पिटिशन मात्र आता काही दिवसानंतर ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये अर्णव, ईश्वरी हे जाऊ शकणार आहेत. रमाकांत आणि आता अर्णव यांच्यामधले जे काही दुरावे आहेत ते संपलेत आणि इथून मालिका मात्र आता एका छान वळणावरती आले, कारण वल्लरी सुद्धा जेलमध्ये गेलेली आहे.